नमस्कार मित्रांनो, आज आपण या ठिकाणी वर्ग समीकरण या टॉपिकचा या ठिकाणी वर्ग समीकरण भाग 2 याचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत। तर आपल्याला आजचा जो भाग आहे तो जे दिलेलं समीकरण आहे ते ax² + bx + c बरोबर 0 या रूपात मांडणी करायची आहे आणि त्याच्या a b आणि c या वास्तव संख्येच्या किमती आपल्याला काढायच्या आहेत। बरोबर, तर पहा या ठिकाणी पहिला प्रश्न आपण पाहूया। तर या ठिकाणी पहा 2y बरोबर हे -y आहे। एका पुढच्या चलाला ज्यावेळेस आपण चेंज करतोय पुढचे चल काय होतात प्लस असतील मायनस मायनस असतील तर प्लस होतात। तर -y चा काय झाला या ठिकाणी +y² झाला आणि हे 10 प्लस आहे तो काय झाला -10 आणि बरोबर 0। परंतु हे समीकरण आपल्याला ax² + bx + c या रूपात मांडणी करायची आहे। म्हणून या ठिकाणी याला काय करायचं y² त्याला +2y आणि -10 बरोबर 0 अशी आपण याची मांडणी केली। बरोबर, आता या ठिकाणी पहा याची किंमत काय असेल, या सर्व काही म्हणजे काय आहे 1 आहे, b ची किंमत काय असेल 2 आहे आणि c ची किंमत काय असेल -10 आहे। बरोबर, त्याच्यानंतर लागलीच या ठिकाणी प्रश्न x - 1 चा वर्ग बरोबर 2x + 3 हा आहे। तर या ठिकाणी आपणास कल्पना असेल की a - b² बरोबर a² - 2ab + b² या विस्तार सूत्राचा या ठिकाणी आपल्याला x - 1 कंसाचा वर्ग एवढ्या पद्धतीने करता येईल। तर पहा मी काय करणार आहे इथून पुढचा विस्तार। तर या ठिकाणी काय होईल x² - 2 याची किंमत काय x * b ची किंमत 1 आणि प्लस काय b म्हणते या b ची किंमत काय 1 आहे ते 1 चा वर्ग बरोबर 2x + 3 राईट। त्याच्यानंतर x² या ठिकाणी याची क्रिया करून घ्या मायनस चे मायनस हे 2 × 1 काय झाला हा गुणाकार 2x झाला आणि प्लस इथे 1 चा वर्ग 1 बरोबर 2x + 3। बरोबर, आता काय करायचे x² - 2x जशाला तसे या ठिकाणी जे चल आहे 2x ते प्लस आहे त्याला काय करू आपण -2x करा, ते प्लस जशाला तसे 1 घ्या, +3 आहे त्याला काय करू आपण -3 करा बरोबर 0 करा। बरोबर, x² मायनस आता या ठिकाणी दोन्हीची क्रिया मायनस मायनस आहे त्याची जागी बेरीज होईल। तर या ठिकाणी 2 आणि 2 ची जागी 4 चल कोणता आहे x या ठिकाणी 3 मधून 1 गेला काय राहिले 2 मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस बरोबर 0। तर या ठिकाणी आपल्याला किमती भेटल्या की a ची किंमत काय बरं 1, b ची किंमत काय -4 आणि c ची किंमत काय -2। बरोबर, अशा पद्धतीने आपल्याला हा या ठिकाणी आपला प्रश्न काय होतो सॉल्व्ह होतो। त्याच्यानंतर x² + 5x आणि मायनस कंसामध्ये 3 - x याचा विचार करू आपण। तर पहा x² + 5x या ठिकाणी बरोबर या मायनसने या 3 ला गुणायचं तर काय होईल -3 त्याच्यानंतर मायनस मायनस काय होईल प्लस होईल आणि जे आहे चल ते x काय होईल x² बरोबर। आता प्लस 5x या ठिकाणी प्लस आहे त्याला काय करू आपण -x करू आणि -3 आहे त्याला काय करू आपण +3 बरोबर 0 राईट। त्याच्यानंतर x² 5x मध्ये 1x मायनस झाला तर काय झाले मोठ्या संख्येचे चिन्ह प्लस आहे तर ते काय प्लस किती 4x +3 बरोबर 0। यावरून या ठिकाणी हे पहा कन्फ्यूज होता तुम्ही। तर a ची किंमत काय बरं 1, b ची किंमत काय बरं 4 आणि c ची किंमत काय बरं 3। बरोबर, अशा पद्धतीने हा पण आपला या ठिकाणी प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे। शेवटचा प्रश्न आपला 3m² बरोबर 2m² - 9। तर काय करणार या ठिकाणी आपण हे पहा 3m² हे बरोबर आहे त्याला काय करू -2m² आणि +9 बरोबर 0। 3 मधून 2 गेले राहिले इथे m राहिले m² + 9 बरोबर 0। परंतु आपल्याला स्वरूप यामध्ये मांडायचं आहे x² मध्ये। तर आपण काय करू बरं m² + 0m + 9 बरोबर 0। बरोबर, या ठिकाणी आवर्जून किमती लिहू a ची किंमत काय 1, b ची किंमत काय 0 आणि c ची किंमत काय 9। तर अशा पद्धतीने आपले जे काही आपण प्रश्न मांडलेले आहेत ते प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह झाले। तर या ठिकाणी आपला जर स्क्रीनशॉट हवा असेल तर आपण तो घेऊ शकता।